या ठिकाणी आपला सिग्नल राईटचा बंद आहे, तर मी इथं झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागेच न दिसणारी झेब्रा क्रॉसिंग इथं पहा आपला सिग्नल बंद आहे. आता मी इंडिकेटर तेव्हाच दिलेलं आहे जेव्हा मी इथं यायच्या अगोदरच मला राईट घ्यायचं होतं, म्हणून मी इंडिकेटर दिलं आहे आणि मी थांबलेलो आहे. आणि इंडिकेटर देऊन थांबल्याच्या नंतर देखील काही गाड्या तुम्ही पाहिल्या असतील की पुढे निघून गेलेल्या आहेत, पण मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो, पण मला जायचं नाही आहे. का तर हे सिग्नल हे आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम हे पाळलेच पाहिजेत आणि हे आपल्या पुढच्या पिढीला शिकवलं देखील पाहिजे, जेणेकरून आपलाच त्रास कमी होणार आहे. आता या ठिकाणी समोर पाहू शकता तुम्ही, जेव्हा मी इंडिकेटर दिलेला आहे, मी झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे थांबलेलो आहे आणि जर माझा सिग्नल लागला तर मी थांबणार आहे का? मी माझ्या सिग्नलला फॉलो करेल. आणि इथं PMT वाल्या दादांनी बघा काय केलं ते, तर PMT वाल्या दादांनी देखील चुकीचं केलं. तर असं कधीही करू नका, थोडंसं थांबा. आता या ठिकाणी पाहिलं असेल की त्यांनी किती चुकीचे वागले. माझी गाडी राईटला वळणार असताना देखील त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हे कधीही करू नका. आणि हा दुसरा सिग्नल आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी रोड हे छोटे छोटे आहेत. जर रोड छोटे असतील तर तुम्ही एकदम समोर येऊन नका थांबू, जेणेकरून इतरांची जे जाण्याची जागा आहे पुढे. आता मला पुढे जायचे, पण या रिक्षावाल्या दादांमुळे मी थांबलो गेलो. आणि जर अशा प्रकारे तुम्ही थांबलात तर सर्वांनाच अडचण होणार आहे. सर्वांनाच त्या ठिकाणी ट्रॅफिकला सामोरं जायला लागेल. आता या पाठीमागच्या मॅडमनी रिक्षावाल्या दादांना काय सांगितलं असेल तेव्हा त्यांनी पुढे घेतलं.